की जय। श्री गणेशाय श्री रामचंद्राय नमः। वानरामास पोषण तापसी फळ्यानो निभून दिले या कृती भोजन वानरगण उल्हासे। कालच्या अध्यायामध्ये पाहिलेलं होतं, कथा कुठपर्यंत आलेली होती तर 1 महिन्यापासून वानर उपाशी होती, पण या तापसीनं फळं आणून दिलेली आहेत, मुळं आणून दिलेली आहेत आणि या वानरांची भूक आणि तहान भागवलेली आहे। भक्षिता पये फळमूळ सेविता निर्मळ जळ वानर सुखी झाले सकळ हर्ष प्रबळ तृप्तीचा। अशक्त वानर झालेले होते, त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं, डोळे सुद्धा उघडता येत नव्हते, डोळे अशक्त वानर झालेले होते। 1 महिन्याचा उपवास पडलेला होता, ज्यावेळेस तापसीनं फळं दिलेली आहेत, शुद्ध पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे, त्यावेळेस आनंदित वानर झालेले आहेत। वानराचे सकळ दळ पूर्विल्या परिस अति प्रबळ शतगुणे वाढले बळ जनक बाळ शोधावया। म्हणून पूर्वी जे वानर होते आणि त्यांचे जे सामर्थ्य होतं ते फळं खाल्ल्यानंतर 100 पटीने वाढलेलं आहे। आता शोध घ्यायचा आहे, कुणाचा? सीतेचा शोध घ्यायचा आहे, शुद्धी घ्यायची आहे, कोण सीतेला कुठे घेऊन गेलेला आहे याकडे लक्ष आणि आता शोध वानर घेण्यासाठी तत्पर झालेले आहे। वानर म्हणती हनुमंतासी येते काय फळे खावया आलासी किंवा सीता शोधावयासी त्या राम कार्यासी साधावे। वानर म्हणत आहेत, हनुमंता आपण काही फळं खाण्यासाठी आलेलो आहोत का? झोपा काढायची आहेत का? 1 महिना उलटला, जी आपल्यावर जिम्मेदारी दिलेली होती, जे कार्य दिलेलं होतं, सीता माता कुठं आहे याचा शोध घ्यायचा आहे, लवकर निघायचं आहे, असं हनुमंतांना वानर बोलत आहे। शोधिता या विवरात सीता न लभेची निश्चित पुढील सांग कर्तव्यार्थ दक्षिण पंथ शोधावया। आतापर्यंत आपण सीतेचा शोध घेत आलो, पण आपल्याला सीता कुठंच सापडली नाही, पण आता दक्षिण बाजू आपल्याला शोधायची आहे, पुढे जायचं आहे, सीता कोणत्या ठिकाणी आहे अशी शुद्धी आपल्याला प्रभू रामचंद्रांना जाऊन सांगायची आहे। ते कार्य आपलं अधुरं राहिलेलं आहे, ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे, असं सुद्धा हनुमंतांना वानर सांगत आहे। रवी शशी विरहित नित्य प्रकाश विवरात वानर दश दिशा पाहत दक्षिण पंथ दिसेना। ज्यावेळेस या वानर या विवरामध्ये आहेत, गुहेमध्ये आहेत, पण चंद्राचा सुद्धा प्रकाश नाही, सूर्याचा सुद्धा प्रकाश नाही, नसून सुद्धा प्रकाश फक्त या विवरामध्ये दिसत आहे। अंधार आहे का? तर अंधार बिलकुल नाही, प्रकाश आहे, पण दिशा मात्र कळत नाही। 10 दिशेला पाहिलं तर दिशा सारखीच वाटते, मग कोणत्या दिशेला आपण जावं हा विचार वानर करत आहे। पूर्व कोण पश्चिम कोण नकळे उत्तर दक्षिण नकळे दश दिशाचे ज्ञान केवते गमन करावे। आपल्याला तर दक्षिण दिशेला जायचं आहे, पण पूर्व दिशा कोणती आहे, पश्चिम दिशा कोणती आहे, दक्षिण दिशा कोणती आहे किंवा 10 दिशा कोणत्या आहेत यांचा शोध आपल्याला लागत नाही, आपल्याला समजतच नाही ही दिशा कोणती आहे, जाणवत नाही, म्हणून आपण काय केलं पाहिजे असा सुद्धा विचार वानर करत आहे। अत्यंत भारजाचे माथा काजो त्वरेने धावता अतिशय शिवमतता कथा वार्ता नैपुसो। म्हणूनच आपल्याला तर आता दिशा विचारायची आहे, पण जे उन्मत झालेला असेल किंवा माजलेला असेल तो सांगणारच नाही। आपल्याला समजा कुठं जायचं असेल आणि आपण जर चांगल्याला जर प्रश्न विचारला तर तो आपल्याला बरोबर रस्ता सांगेल, पण जे पागल आहे बिलकुल आणि त्याला जर आपण रस्ता विचारला तर ते बरोबर सांगणार नाही, असं सुद्धा सांगत आहे। जो का ज्ञान गर्वे पंडित जो विषय मंदे उन्मत जो अतिशय शुद्धीत त्यासी वृत्तांत पुसू नये। म्हणूनच जे शुद्धीत असतील किंवा जे ज्ञानाला गर्वित झालेले असतील अशांना सुद्धा आपण विचारू नये, असं सुद्धा सांगत आहे। तापसी म्हणे वानरनाथा वार्ता पुसू नये शुद्धिता फळभोजन साधा सावधानता सांगे वृत्तांतता मनीच्या। तापसी
प्रश्न पडलेला आहे. हे जे वानर आहेत आपल्याकडे आलेले आहेत, हे रामभक्त आहेत, पण तुम्ही इथं का आला हा प्रश्न आपण कसा विचारावा? विचारलं योग्य नाही, बराबर नाही. पण हनुमंता मी तुम्हाला विचारते असं सुद्धा तापसी हनुमंतांना बोलतात. गुड अति कातार मिळून आले वानर भार, येथे का आले कृष्ण कळवीर, तोही विचार मला सांगा. हनुमंता तुम्ही मला नक्की सांगा, एवढे वानराचा संभार घेऊन तुम्ही या गुहेमध्ये का आलात? या विवरामध्ये का आलात? येण्याचा तुमच्या या पाठीमागचा उद्देश काय आहे? तुमचं कार्य काय आहे? आणि कोणत्या कार्यासाठी तुम्ही हे विवर शोधण्यासाठी इथं आलात? हे संपूर्ण माहिती मला सांगा अशी विनंती तापसी हनुमंताला करत आहे. तुम्ही श्रीरामाचे भक्त माझे निभाग्याला येत विवरी प्रवेशावया गुप्त कोण कार्यार्थ मग सांगा. आता मी विचारू नये पण मी तुम्हाला विचारत आहे, कारण तुम्ही भुकेने व्याकुळ झालेला होता. वानराची काय अवस्था आहे? आपल्या जर दाराला कोणी पाहुणा आला तर त्याला काय विचारावं? कशाला आलास बाबा? पाहुणा काय सांगेल? त्याला अगोदर पाहुणचार विचारावं. खाल्लास का? खातोस का बाबा? पितोस का बाबा? पूर्ण आपण त्यांना गोष्टी विचाराव्या आणि त्यांना पूर्ण भोजन देऊन नंतर आपण वृत्तांत विचारावं. तापसीने सुद्धा तसंच केलेलं आहे. सगळं फळ भोजन दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, पण हनुमंतांना विचारत आहे या मागचा तुमचा काय उद्देश आहे? कोणतं कारण आहे? असं तापसीनं विचारलेलं आहे. मी तव तुमची केवळ दासी कार्य सांगोये मदपासी, ऐसे मानलिया तुम्हासी तरी कार्यासी मद सांगा. तुम्ही मला वेगळं समजू नका. तुम्ही रामभक्त आहात आणि तुमची केवळ मी दासी आहे. म्हणून मला माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की काय कारण असेल, कोणता एवढा ताण तुमच्यावर आला असेल की तुम्हाला विवर शोधावं लागत आहे. आणि या इतक्या दूर विवरामध्ये तुम्ही आलात जिथे की देव सुद्धा येऊ शकत नाही, दानव सुद्धा येऊ शकत नाही, कोणीच येऊ शकत नाही. पण या विवरात रामभक्त आले. या पाठीमागचं काय गुण असेल, काय रहस्य असेल ते मला तुम्ही सांगावं एवढी विनंती तापसी करत आहे. एक तापसी पूर्ण वर्तांत पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ अवतरला सूर्यवंशात कौसल्या सुत दशरथी. म्हणून हनुमंत सांगू लागलेले आहेत, तापसी तुला ऐकायचंच आहे ना? मग ऐक. जे पूर्ण ब्रह्म आहे ते कोण आहे? प्रभू रामचंद्र आहे. पण त्यांनी अवतार या सूर्यवंशामध्ये घेतलेला आहे. दशरथाच्या पोटी, कौशल्याच्या पोटी त्यांनी अवतार घेतलेला आहे असं सुद्धा हनुमंत सांगत आहे. मित्राज्ञेच्या निजनेटी बंधू सौमित्र सीता गोरटी श्रीराम वनवासी पंचवटी गंगा तटी रहिवासा. पित्यानं आज्ञा दिली आणि त्या आज्ञेला मान ठेवला. आज्ञा ओलांडली नाही. प्रभू रामचंद्रानं स्वतः वनवास पत्करला आणि ज्यावेळेस वनवासाला जाऊ लागलेले आहे त्यांच्यासोबत सीता सुद्धा आलेली आहे, लक्ष्मण सुद्धा आलेले आहेत आणि हे वनवासासाठी तिघे जण आलेले आहेत. राम लक्ष्मण गेले मृगा पाठी मागे शून्य पंचवटी भिक्षुक रूपे राम कपटी सीता गोरटी चोरीली. ज्यावेळेस वनवासासाठी पंचवटीच्या ठिकाणी वनवास भोगण्यासाठी तिघ जण गेले त्याच वेळेस कपटी रावण होता. तो काय कर त्याचा हेतूच होता की आपल्याला सीता चोरायची आहे. टपून बसला होता, तो चोर होता. म्हणून रावणानं काय केलेलं आहे? टपून लक्ष दिलेलं आहे. त्याच वेळेस राम आणि लक्ष्मण बाहेर शिकारीसाठी हरणाच्या पाठीमागे गेलेले आहेत. तेवढ्यामध्येच हा मोका साधलेला आहे कोण? रावणाने. आणि रावण काय करत आहे? तिचे करावया शोधन किष्किंधे आला रघुनंदन वाळी ऋतू भार्या हरण विंधोनी बाण मारिला. ज्यावेळेस एकटीच सीता या आश्रमाच्या ठिकाणी होती, रावणानं संधी पाहिलेली आहे, भिक्षुकाचं रूप धारण केलेलं आहे आणि सीतेचं अपहरण चोरी या रावणानं केलेली आहे. एवढंच नाही, मग या सीतेचा शोध घेण्यासाठी राम कुठे किष्किंधेला आलेले आहे. हा जो वाळी होता धर्मी त्याचा वध रामानं केलेला आहे आणि पूर्ण राज्य सुग्रीवाला दिलेला आहे असं सुद्धा एवढी माहिती हनुमंत सांगत आहेत. राज्य दिले सुग्रीवासी और राज्यांगदासी सुग्रीवे धाडले अम्मासी सीता शुद्धी दक्षिणे. जे राज्य होतं किष्किंधेचं ते सुग्रीवाला दिलं.
यवराज्य पद अंगदाला दिलं आणि हे सगळे जे वानर होते अंगदा समवेत शोधासाठी पाठवलेले आहेत. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत असं सुद्धा हनुमंतानं सर्व वार्ता या तापसीला सांगितली. दक्षिण शोधिली शतावती शुद्धीना नभेची सीता सती सीता शोधना शुद्ध्यार्थी विवरा प्रति आम्ही आलो. डोंगर शोधले, दर्या शोधल्या दक्षिण दिशेला, प्रत्येक नगर शोधलं, पण सीतेचा शोध आम्हाला कुठंच लागला नाही. मग ज्या वेळेस आम्ही या वनामध्ये आलो, या विवरामध्ये आलो, त्यावेळेस तुमची आणि आमची गाठ पडली असं सुद्धा हनुमंत तापसीला सांगत आहे. सुग्रीवाज्ञाती दारुण मासा यावे शुद्धी करून नये तया रस भारून विटंबन अपमाने. सुग्रीव आमचा राजा आहे. सुग्रीवाला मला सांगितलेलं आहे काही करा पण 1 महिन्याच्या आत सीतेचा शोध लावून तुम्ही वापस या. आणि तुम्ही जर आला नाही शोध लावून वापस तर तुमची विटंबना केली जाईल. 1 महिन्याचा अवधी आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला वेळ लागेल तर तुमची विटंबना केली जाणार असं सुद्धा ताकीद तंबी या सुग्रीवानं आम्हाला दिलेली आहे. विवरी करिता प्रवेशन मास एक लोटला संपूर्ण विवर दुर्गम गण निर्गमन दिसेना. हनुमंत सांगत आहेत तापसी आम्ही ज्या वेळेस या विवरात आलो दुर्गम असं हे विवर होतं, अंधार गुडूप होता, भिल्ल अंधार होता, काहीच कळत नव्हतं, कुठली दिशा मला कळत नव्हती. 1 महिना कधी गेला त्या मला कळालेला सुद्धा नाही. मग आम्ही काय करावं असा प्रश्न तापसीला हनुमंतानं विचारलेला आहे. करिता प्रवेशन मी आलो मूर्छा झालो मूर्छापन्न कैसेनी येते आगमन हे ज्ञान आम्हा नाही. वानर सांगत आहेत की बाबा ज्या वेळेस आम्ही या विवरामध्ये आलो आणि आम्हाला कधी मूर्छा येऊन आम्ही पडलो आम्हाला जाणीव सुद्धा झालेली नाही. आणि नंतर डोळे उघडले तर पाहिलं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, तुमच्या आणि आमची भेट झालेली आहे, असं कसं घडलं असा सुद्धा प्रश्न वानर विचारत आहे. विवरीचे अभिनव चिन्ह न कळे उत्तर दक्षिण न कळे पूर्व पश्चिम भान केवते गमन करावे. ज्या वेळेस विवरामध्ये आलो त्यावेळेस कळालंच नाही कोणत्या दिशेला जावं, कोणीकडे जावं, कारण अंधार होता. अंधारामध्ये आम्हाला दिशेची जाणीव झालेली नाही, कल्पना आम्हाला आलेली नाही. त्यामुळे आमची अवस्था अशी झाली आणि आम्ही मूर्छावून पडलेलो आहे. आमची आगती निर्गती आम्हास न कळे निश्चिती तुझ अधीन आमची गती कृपामूर्ती कृपा करी. तू कृपा कर आमच्यावर. आता आमची गती खुंटलेली आहे पण आता आम्ही काय करावं. आम्हाला सीतेचा शोध घेण्यासाठी दक्षिणेला जायचं आहे आणि आम्हाला सीतेचा शोध घ्यायचा आहे. यामध्ये तुला आमची मदत करावी लागेल. आमची गती खुंटलेली आहे, दिशाचं ज्ञान आम्हाला राहिलेलं नाही, विवराच्या बाहेर आम्हाला जायचं आहे. कसं जायचं आहे ते तुझं सांगावं लागेल असं सुद्धा हनुमंत विचारत आहे. आमची विवरा बाहेर गती आम्ही भेटो सीता सती ऐसी कृपा करी शीघ्र गती वानर पंक्ती उद्धरी. म्हणून या वानरांचा उद्धार करण्यासाठी तुला काय करावं लागेल, आम्हाला या विवराच्या बाहेर काढावं लागेल, विवरातून बाहेर जाण्याचा रस्ता सांगावा लागेल. आणि इथून जर आम्ही बाहेर गेलो तर सीतेचा शोध आम्ही घेणार आणि रामाला जाऊन ते सांगणार. मग आमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, राम आम्हाला शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही, आमची जी विटंबना आहे ते सुद्धा होणार नाही. त्यामुळे तुला एवढं कार्य करावं लागेल असं सुद्धा तापसीला सांगत आहे. ऐसे ऐकता वचन तापसी झाली सुप्रसन्न विवरीचे गमनागमन नीनती सज्ञान तिज देव. मग तापसीने सांगितलेलं आहे बाबा या विवरामध्ये जर आलं तर देव जरी असले तरी ते सुद्धा अज्ञानी होतात, त्यांची सुद्धा बुद्धी चलत नाही कुठं जावं आणि काय जावं. कारण देवानंच या ठिकाणी असं वरदान दिलेलं आहे. त्यामुळं याची गती खुंटल्याशिवाय राहणार नाही. कुणी यायला येतो पण बाहेर जायचा रस्ता सापडत नाही असं सुद्धा तापसीनं सांगितलेलं आहे. ब्रह्मयाची वृत्ती विवरी आल्याची नवे निर्मग गती बाहेर या विवरा प्रती यावया युक्ती लक्षेना. म्हणून यायला विवरात येईल पण बाहेर जाताना रस्ता सापडणार नाही असं वरदान ब्रह्मदेवाचं असल्यामुळं अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ज्यासी श्रीरामाची भक्ती दुर्ग ब्रह्ममज सुप्रसन्न विवरीचे गमनागमन
करावयामी सज्ञान हे वरदान ब्रह्मयाचे. पण यामध्ये तुम्हाला मी मदत केल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही रामभक्त आहात आणि रामभक्ताचं मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. कारण ब्रह्मदेवाचं सुद्धा वरदान मला लाभलेलं आहे आणि इथून बाहेर जायचा रस्ता सुद्धा कसा आहे याची सुद्धा मला अवगत माहिती आहे. त्यामुळं मी तुम्हाला या युगाच्या बाहेर काढणार असं सुद्धा वचन तापसीनं दिलेलं आहे. ज्यासी श्रीरामाची भक्ती दुर्गमी त्यासी निर्गती, राम नाम प्रताप शक्ती भव निर्मुक्ती हरिभक्ता. तापसीनं सुद्धा जाणलेलं आहे, जे हरिभक्त असतील, जे राम नाम स्मरण करत असतील, कुठलंही जरी विघ्न आलं तर ते राहणार नाही. ते विवरच काय, या त्रिजगतामध्ये कुठं जरी भक्तांवर संकट आलं तर ते जास्त काळ टिकणार नाही. म्हणून जे रामनाम करतात किंवा भगवत भजन करतात किंवा हरिभक्त आहेत त्यांची मी मदत करणार असं तापसीनं सांगितलेलं आहे. श्रीराम नामाचे निकैवाडे कळी काळ कळती पुढे, विवर काय सेवा पुढे तुम्हा साकडे बांधावया. राम नामाचा जर जप केला तर कळी काळ सुद्धा आपल्या समोर टिकू शकणार नाही, तो सुद्धा आपल्याकडे वाकडी नजर करून पाहणार नाही. मग हे विवरच काय आहे, विवरातून बाहेर जायचा प्रश्न आहे ना. तर रामाची जर कृपा झाली आणि रामाचा आशीर्वाद तर आपल्या पाठीमागे आहेच, म्हणून आपल्याला हे विवर सुद्धा रोखू शकणार नाही असं सुद्धा वाटत आहे. श्रीराम सेवा नित्य कर्म हृदयी श्रीरामाचे प्रेम, नित्यमुखी श्रीराम नाम सर्वत्र सुगम गती त्यांची. जर मुखामध्ये राम असेल, हृदयामध्ये राम असेल आणि मनामध्ये भाव जर रामाचा असेल, भक्ती जर असेल खरीखुरी, तर कुठलंच आपल्याला संकट येणार नाही, कुठलाच आपला अडथळा येणार नाही आणि तो आलाच तरी आपल्या समोर राहणार नाही. पहिला हनुमंता दिवीर भक्ती प्रतापे प्रताप थोर, श्रीराम नामाचे गुण गंभीर येणे उद्धार वानरासी. म्हणून हा हनुमंत कसा भक्त आहे, हनुमंत एवढा भक्त आतापर्यंत झालेला आहे का? या त्रिजगतामध्ये एवढी भक्ती हनुमंताने केलेली आहे, या भक्तीमुळं या वानराचा सुद्धा उद्धार होऊ लागलेला आहे असं सुद्धा तापसीला वाटत आहे. माझी माझे सफळ अनुष्ठान होता हनुमंत दर्शन, मी झाले सुख संपन्न महिमा घन संत संगे. मी जे अनुष्ठान केलं, एवढे दिवस एवढे वर्ष तपश्चर्या केली, त्या अनुष्ठानाचं मला आज फळ भेटलं. कारण जो रामभक्त आहे त्याचं दर्शन मला आज घडलेलं आहे, हनुमंताचं दर्शन मला आज घडलं आहे, माझं अनुष्ठान आज सफल झालेलं आहे असं तापसीला समाधान झालेलं आहे. जप तप ध्यान स्थिती अवघी सार्थक संत संगती, त्या संत संगाची आगाध कीर्ती भव निर्मुक्ती संत संगे. म्हणून मनात भाव असेल, भक्ती असेल आणि संतांची जर संगती लागली तर आपल्याला आपली निर्मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही, आपली संगती झाल्याशिवाय राहणार नाही. तापसीला वाटत आहे मला संतांची संगती घडली, रामभक्त या युगामध्ये आले आणि रामभक्तांची सेवा माझ्या हातून घडली, माझं भाग्य आज ग्रहण झालं. धन्य धन्य माझं भाग्य आहे की रामाचे भक्त मला आज भेटलेले आहेत आणि त्यांची सेवा माझ्या हातून घडली आहे, मी सफल झाले असं सुद्धा समाधान तापसीला झालेला आहे. श्रीराम भक्ताच्या पंगती आले ती माझ्या भाग्यगती, सेवा करणे यथाशक्ती दिल निर्मुक्ती वानरा. अहो भाग्य राहावं लागते आपल्या घरी रामभक्त येण्यासाठी आणि आपल्या घरी भोजन करण्यासाठी, हे भाग्य असलं पाहिजे. तापसीचं सुद्धा भाग्य आहे, कित्येक वर्ष तपश्चर्या करू लागलेली होती पण तिचं आज भाग्य फुललेलं आहे. रामभक्त तिच्या दरवाजाला आलेले आहेत, या विवरामध्ये आलेले आहेत आणि तिच्याकडून सेवा सुद्धा घडलेली आहे आणि संतांची संगती सुद्धा या तापसीला झाल्यामुळं तिची संगती होऊ लागलेली आहे. लीळा बाहेर निर्गती वामया वानरा समस्ती, डोळे झाकावे निज हस्ती माझ्या वचनोक्ती विश्वासा. तापसीनं वानराला सांगितलेलं आहे मी या तुम्हाला या बिळातून बाहेर नेते,
या वेळात तुमची निर्मुक्ती करते, पण त्याला एक अट आहे. तुम्ही डोळे झाकावे लागतील आणि तुम्ही जर घट्ट डोळे झाकले तर सगळेच वानर या विवराच्या बाहेर मी नेल्याशिवाय राहणार नाही. एवढी मला गती माहित आहे, एवढा मला रस्ता माहित आहे, किंवा एवढी माझ्यावर कृपा भगवंताने केलेली आहे आणि ब्रह्मदेवाचं वरदान सुद्धा मला लाभलेलं आहे, असं तापसीनं वानरांना सांगितलेलं आहे. डोळे उघडे असता देवदानव ऋषी म्हणता, विवरा बाहेर निर्गमता कदा कल्पांत घडेना. तापसीनं सांगितलेलं आहे, डोळे जर उघडे असले तर वानरच काय देव सुद्धा असले आणि दानव जरी असले, ऋषी जरी असले तरी त्यांची गती या विवराच्या बाहेर जाणार नाही. विवराच्या बाहेर ते निघू शकणार नाही, म्हणून तुम्हाला डोळेच झाकावे लागतील. त्याच वेळेस तुम्हाला मी विवराच्या बाहेर नेते, असं सुद्धा तापसीनं सांगितलेलं आहे. ऐकोनी तापसीचे वचन वानरे आपलाले आपण, निज करी झाकोनी नयन सावधान निर्गमार्थी. ज्यावेळेस तापसीनं सांगितलेलं आहे वानराला विवराच्या बाहेर जायचं होतं, प्रत्येक वानरानं आपल्या दोन्ही डोळ्यावर दोन्ही हात ठेवलेले आहेत आणि त्यांची गती सुद्धा आता पुढं काय झालेली आहे. वानरी झाकोनिया डोळे मूर्त एक उभे ठेले, उघडायचे कोई कोणी न बोले, मग पाहू लागले उघडूनी. ज्यावेळेस तापसीने सांगितलेलं होतं तुम्ही डोळे झाका, विवराच्या बाहेर नेण्याचं कार्य माझं आहे, माझी जिम्मेदारी आहे, तुम्हाला या विवराच्या बाहेर नेऊन सोडते. पण ज्यावेळेस वानराने डोळे झाकलेले आहेत आणि काही क्षण झालेले आहेत, काही वेळ लोटलेला आहे, त्यावेळेस सुद्धा वानर डोळ्यावर हातच आहेत. कुणीच सांगणार गेलं डोळे उघडा म्हणून, तापसी सुद्धा सांगत नाही, कुणीच सांगत नाही. त्यावेळेस वानर विचार करत आहे, अरे वा डोळे झाका म्हणले तापसीनं, पण उघडा कुणीच म्हणत नाही. त्यावेळेस डोळे सुद्धा आपोआप कोण वानर उघडू लागले आहे. कुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताराम स्मरण जय जय राम महागुरुराम की जय. चला कुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताराम स्मरण जय जय राम महागुरुराम की जय. श्री गणेशाय नमः. पुढे देखोनी समुद्र विस्मय करीती वानर, येथे कैशिनी आलो समग्र केले विचित्र तापसी. कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे काय तापसीचं सामर्थ्य असेल. तापसीने वानराला एवढं सांगितलं, काय सांगितलं, तुम्ही 1 मिनिट डोळे झाका, 1 मिनिट. आपण जसं खेळामध्ये लेकरं म्हणतात ना 1 मिनिट डोळे झाक, अशा नियमाप्रमाणे डोळे झाकले वानराने. लगेच डोळे उघडले. उघडल्याबरोबर वानराला काय दिसलं की विवर नाही, अंधार नाही, काहीच नाही, समोर धडधड धडधड करणारा समुद्र वानराला पाहिला. नाही चालविले धरोनी करी, नाही घेतले कडेवरी, आमासी विवरा बाहेरी कैसे परी आणले. अहो वानरा मनाच्या ठिकाणी एकमेकाला चर्चा करू लागले. काय म्हणून खरोखर त्या तापसीचं काय सामर्थ्य असेल. तापसीनं आपल्या हाताला धरून बाहेर आणलं नाही, किंवा तापसीने एकेकाला काही काकाला उचलून बाहेर आणलं
एक मिनिट डोळे झाका म्हणले आणि तेवढ्या संकटाच्या बाहेर आणून उभा केलं. खरोखर तापसीला देव मानावं म्हणून तिथं नवल करू लागले. उच्चे बांधोरी समस्त हनुमंते नेवरात तैसेही नाही केलेत न हालत आणले. अहो आम्ही जाग्यावरून हल्ला ना, फक्त डोळे झाका डोळे झाका. ज्यावेळेस आम्ही अंधारामध्ये सापडलो, युवरामध्ये आम्हाला अन्न पाणी नव्हतं, आम्हाला चलणं होत नव्हतं, आम्ही उद्याने जमिनीवर बटाबट पडत होतो. त्यावेळेस हनुमंताला आपल्याला भारा बांधण्यासारख्या शेतामध्ये बांधून या तापशी कसे आणलं. तसं बी ह्या तापशीने काही आपल्याला केलं नाही. खरोखर तापशी सामर्थ्यवान समजायले असे सगळे वानर एकमेकाला एवढे लाघवदी पासी केवती आहे ती तापसी पाहता न दिसे चौपासी वानराशी अति विस्मय. त्या तापसीमध्ये काय सामर्थ्य असेल म्हणून तापसी आपल्या बरोबर आले का नाही ते वानराने इकडे तिकडे त्यावेळेस तापसीला बघायला आणि एकमेकाला विचारायला सुरुवात केल्यावर अति आवेशे वानर विरर वन शोधिता समग्र ना तापसी ना ते विवर विस्मय थोर वानरा. वानराने विचार काय केला, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्यवान तापसी आहे, मग तापसी कुठं आहे बघावं, तिथं दर्शन घ्यावं असा विचार केला. समुद्राच्या काठाने जी काही झाडं झुडप होणं होते ना ते सगळीकडे बघायला सुरुवात केलं, पण तापसी त्याला बिलकुल सुद्धा कुण्या ठिकाणी भेटली नाही. निरसावया वानर भ्रांती तापसी नव्हे ती श्रीराम शक्ती कृपेने आली विवरा प्रती वानर पंक्ती तारावया. वानराने असा विचार केला, काय उलट विचार केला. एकमेकाला काय म्हणू लागले, अरे म्हणजे जाऊ द्या ती तापसी म्हणजे खरी तापसी नसेल, ती काय केलं असेल, आपण संकटामध्ये सापडलो, ही रामाच्या आत्म्याला समजलं आणि रामानं तापसीचं रूप धरून आपल्याला ह्या संकटामधून बाहेर काढलं असे काही म्हणू लागले. मय मायेच्या माईक शक्ती विवरी वानरा ती भ्रांती राम नामाच्या आवरती विवर निर्मोक्ती वानरा. मध्ये काय सांगितलं, मय माईक आणि शक्ती ही आपल्याला समजणार नाही. हे कुणाला समजणार, ही सगळं रामाच्या आधीन आहे. मय माईक आणि शक्ती ही रामाच्या आघाडीत दिल्यामुळं ती तापसी निर्माण झाली. आपण संकटात माझे भक्त सापडले हे रामानं जाणून घेऊन आपल्याला ह्या युगाच्या बाहेर काढून निमित्ताला आपल्या डोळ्याच्या समोर ती तपस्वी दिसली, बाकी काही दिसलं नाही. करिता श्रीरामाची भक्ती भक्ता बांधू शके भ्रांती राम नामाची ख्याती विवरो मुक्ती वानरा. वानर किती हुशार होते, वानर आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानी होते. वानराने एकमेकाला म्हणायला सुरुवात केलं, आपण हे रामाच्या कामाला निघालो, रामाच्या कामाला निघालो. आपल्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस रामाचं ध्यान आहे, मुखानं रामाच्या नावाचा उच्चार आहे. एवढा का देव येडा आहे का भक्ताला संकटामध्ये टाकून आपण निवांत बसत असलं नाही. भक्ताला सहाय्य करणाराही परमेश्वरच आहे. भक्त संकटामध्ये सापडल्यावर देव धावत पळत येऊन त्या संकटामधून काढल्याशिवाय राहत नाही. तशी आपली अवस्था रामाने ह्या ठिकाणी केलेली आहे. श्रीरामाच्या नाम भेने माया पळे घेऊन प्राण स्थिर बापुडे ते कोण भक्त जन बोलवावया. आता माणूस कशामध्ये अडकतो, मायेमध्ये, ममतेमध्ये आणि आशेमध्ये. ह्या तीन गोष्टी जर माणसाने मनाच्या ठिकाणी ठरवल्या, त्या माणसाच्या आणि देवाची कधी स्वप्नामध्ये गाठ भेट पडत नाही. ह्या वानराच्या मनामध्ये तीन गोष्टीच नव्हत्या, माया नव्हती, ममता नव्हती ना आशा नव्हती. आता उदाहरणार्थ वानर ज्यावेळेस शेतीच्या शुद्धीला निघाले
त्यावेळेस मनामधली माया तिथं टाकून दिली. कसली माया? हे आपलं घर, आपली बायको, आपले लेकरं, आपला संसार, हे मनामधलं तिथं सोडले ना. निस्वार्थ रामाच्या सेवेकरता वानर निघाले म्हणून रामानं त्यांना संकट कसल्याही प्रकारचं बाबू दिलं नाही. क्षुधार्ते हनुमंताची भक्ती, तापसी पावली नित्य मुक्ती, या लागी हरिभक्त संगती, भव निर्मुक्ती भाविका. इकडे असा काय विचार केला की तापसी नसून रामानं आपल्याला या संकटामधून काढलं. हे वानर एकमेकाला इकडे बोलू लागलेले आणि तापसीनं वानराला संकटाच्या बाहेर समुद्राच्या काठाला पोहोच केलं, सुखरूप पोहोच केलं. आणि तापसीचा उद्धार कशामुळे झाला? हनुमंत हे रामाचे भक्त होते. रामाच्या भक्ताचं सामर्थ्य काय? त्या सामर्थ्यानं तापसीचा उद्धार होऊन गेला. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं मायासुराला आणि तापसीला सांगितलेलं होतं काय, तुझी राम भक्ताबरोबर भेट होईल. हनुमंताची आणि तुझी आणि वानराची भेट झाल्यावर तुझा उद्धार होऊन तू स्वर्गाच्या ठिकाणी येशील. त्या नेमानं तापसी स्वर्गाला निघून गेली. तापसी करडी वाणू किती, राम नामाच्या वरती, वानरी विवरी केली ख्याती, सावधान व्रती अवधारा. श्रोते मंडळी म्हणजे कसे माझ्यापेक्षा महान आहे, बुद्धिवान आहे म्हणलेली आहे. ज्यावेळेस हनुमंताच्या कृपेच्या सामर्थ्यावर त्या तापसीचा कसा उद्धार झाला आणि तापसीच्या सामर्थ्यामुळे त्या युगामधून, त्या अंधारामधून, संकटामधून वानर कसे बाहेर आले, ह्याच्याबद्दल आता पुढे नाथमारा सांगत आहे. नामे गरजती वानर, नामे पोंजले सेविवर, तेने झाला विरोद्धार, जगद्वार राम नामे. तापसीचा उद्धार कसा झाला म्हणून सांगितलं. ज्यावेळेस ही वानरा संकटामधून बाहेर निघाले त्यावेळेस वानराला कितीतरी आनंद झाला. त्या आनंदामध्ये वानरानं राम जय जय राम म्हणून ज्यावेळेस गर्जना आणि भोगुकार करायला सुरुवात केला, त्या आवाजाच्या सामर्थ्यामुळे त्या तापसीचा उद्धार झाला. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे एवढं नाथ महाराजांनी सांगतात. भक्त कायासी जाती, तो ठाव नित्य मुक्ती, राम नामाच्या आवरती, उदरती जड जीवो. आता नामामध्ये आणि भक्तामध्ये तुझे सामर्थ्य सांगितलेलं आहे. भक्त ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणचं महत्व आज देखील काय माहिती. आता थोडक्यामध्ये सांगायचं, ज्ञानेश्वर माऊलीने ज्यावेळेस पैठून आळंदीला परत जात असताना रेड्याला कुठं बोलायला आलो, त्या गावाचं नाव मला ध्यानात नाही. ज्या गावामध्ये रेड्याला बोलायला लागलं त्या गावामध्ये अजून सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीचं समाज आणि रेडा त्याची मोठी जत्रा मोठ्या आनंदाने भरते. एवढं संताच्या जागेचं महत्व नाथ महाराज सांगत आहे. वनी वानर पाहती, नामे विवरा नित्य मुक्ती, वानरा विवराची अप्राप्ती, जड उदरते राम नामे. जड जीवाचा उद्धार. आता महाराज सगळ्यांना ऐकलं, सांगायची गरज नाही. जड म्हणजे आईला शिळा होऊन पडलेली होती. शिळा रामाच्या निश्चया पायाच्या स्पर्शाने तिचा उद्धार झाला तर ती जडच होती ना. आता हे अंधारामध्ये शिरलेलं युवक ही जडच होतं ना. पण राम भक्ताच्या पायाने, राम नामाच्या सामर्थ्याने त्या जड युवराचा सुद्धा उद्धार झाला. युवर नाहीस होऊन गेलं आणि त्या तापसीचा उद्धार झाला. एवढ्या भक्तीच्या संगतीमध्ये कसलाही पापी माणूस त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. या परी ते वानर करुणी विवराचा उद्धार, स्वे पावले समुद्र तीर, सीता सुंदर शोधावया. त्या युवराचा उद्धार कुणी केला हो? पाले खाणाऱ्या वानरानं केला ना. त्या युवराचा उद्धार झाला आणि वानर समुद्राच्या काठाला जाऊन पोहोचले. इकडे बघतात तर सगळं समुद्र आणि पाणी वानराला दिसलं. मागे शोधले गिरिगवर, ते नगरेची सीता,
त्यावेळेस वानराच्या हातापायाच्या नाळ्या तिकडे काम करणं गेला का म्हणले आपण कृष्णदेवन घुसमुखवर जाऊन दक्षिण दिशेला निघालो. पुष्कळ अशा दऱ्या खोऱ्या भानगडी इकडं तिकडं काट्या झोडपा दगडात धोंड्यात आपण बघत कुठपर्यंत आलो. तेवढं वाईट असं युवन ओलांडलं आणि समोर समुद्राच्या काठाला येऊन उभा टाकला. आता ह्याच्या पुढे आपल्याला शेतीची शुद्धी आणि सुद्धा आपल्याला भेटणार बी नाही. म्हणून वानर दुःखाने एकमेकाला बोलू लागले. सुग्रीवे केली मासावधी ते लोटली विवरामधी ते न लभे चिताशुद्धी कार्यविधी नव्हेची. आता आपण सुग्रीव राजापासून काय म्हणून आला आम्ही शेतीची शुद्धी आणल्याशिवाय राहणार नाही. समजा सीता आणि रावण सापडल्याच्या दोघांनाही पकडून तुमच्या समोर आणून वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा मोठमोठ्यानं आम्ही कोण केला मोठमोठ्या गर्जना केल्या सगळ्या पाण्यामध्ये गेल्या का नाही. आम्हाला जी राजा सुग्रीवानं 1 महिन्याची मर्यादा सांगितलेली होती परत शुद्धी घेऊन यायची. आपला महिना म्हणजे युवराजातच गेला. युवराजा बाहेर आला तर समुद्राच्या काठाला उभा टाकलो म्हणजे आपल्याला शेतीची शुद्धी मिळणार नाही. सीता शुद्धी न होता पूर्ण आम्हासी जाता परतो न सुग्रीव करील अपमान आज्ञा उल्लंघन रायांचे. जातीने प्राणी होते त्या प्राण्यामध्ये किती मर्यादा आहे. आता आपण मानव अन्न खाणारे आहोत. आपण आपल्या जन्म दिल्या आई वडिलाची मर्यादा सांभाळतो दुसऱ्याची तर नाही सोडून द्या. पण हे वानर असून हे भीतीने म्हणू लागलेले आपल्याला आपल्या राजा सुग्रीवाने 1 महिना सांगितलेला होता. 1 महिना 1 दिवस जर उशिरा आला तर तुमचं पाठपाठ काढून गाडवावर बसून वरात काढल्याशिवाय राहणार नाही. एवढा आपला अपमान होतो म्हणून मानव दुःखामध्ये विचार करू लागले. सीता शुद्धी लागी जाण शतदा शोधली दक्षिण पुढे समुद्र ती दारुण गती गमन कुंटले. आमच्या वाटणीला दक्षिण दिशा दिलेली होती. शतदा आम्ही शोधली म्हणजे शतदा म्हणजे किती 100. मला एक नव्हतं शाळा शिकली नाही. 100 वेळेस सगळं आम्ही इकडे तिकडे बघितलं पण सीतारामाने साधा पट्टा सुद्धा लागलेला नाही असं दुःखामध्ये विचार करू लागले. पुढे गती कुंडली उदती आता नव्हे चिता शुद्धी माग जावो नैती शुद्धी प्राणवली वानरा. पाला खाणारे वानर आहे पण वानरामध्ये अभिमान किती आहे. त्यांचा स्वभाव काय आहे विचार करा. वानरानं मनाच्या ठिकाणी ठरवलं. काय ठरवलं महिना तर संपून गेला. आपण जर आता राजा सुग्रीवाकडे गेलो तर आपलं पासपोर्ट काढल्याशिवाय राहणार नाही. तेवढा अपमान करून घेण्यापेक्षा आपण काय करावं म्हणले घोडं एका मागे धनगराच्या मेंढराने समुद्रामध्ये उड्या टाकायला आपला जीव द्यावा असं ठरवून टाकलं. ऐसे बोलून अंगद दुःखे दुर्धर करी खेद अवश्य मद करील विरोध तोही संबंध अवधारा. असंही पुन्हा वानरानं बारीक सारीचा विचार केला हो. काय म्हणून आपण समुद्रामध्ये उड्या टाकायचो पण परत नाही जायचं. पण युवराज अंगद सुद्धा एवढा अंगदाला मोठं पद युवराज असून सुद्धा अंगद मनाच्या ठिकाणी घाबरला. आपण राजा सुग्रीवाची भेट घेण्याकरता जाणं बरोबर नाही समुद्रामध्ये जीव गेला बरोबर आहे असं मनाच्या ठिकाणी ठरवल्यावर युवराजा तू त्रिशुद्धी तुझा अधीन वानर बांधी न करिता ती चिता शुद्धी मदची आधी दंडिल. आता युवराजा मी आहे असं पुन्हा मनाच्या ठिकाणी धास्ती घेतली हो अंगदाने घेतली. आता समजा एखाद्या आपण 10 जण कुठे जर निघालो 10 जणांपैकी एखादी 2 शाळे राहतात ना. मग ते काम नाही झालं शाळाला बुटपाली स्वतःला बुटपाली शाळेला तसं मला बुटपाली झाल्याशिवाय राहणार नाही असं कोण अंगद मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. थोर करील अवकाळा रास भारो होल मुख्य तो सोहळा उपान हमाळा गळा गोमय
सोहळा अभिषेक अहो अंगद काय म्हणत आहे, मी जर परत राजा सुग्रीवाकडे आणि रामाकडे गेल्यावर राजा सुग्रीव माझा किती मोठा सत्कार करेल, कसा करेल? गाढवावर बसू, अर्धी मिश्या अर्ध पाठपाठ काढेल, मला गाढवावर महाडतोंड करून बसले आणि काय माझ्यावर फुलं टाकणार नाही, म्हशीचं गायचं शेण मला हल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता आपण समुद्रामध्ये उडी टाकलेली बरी. सोसिता अवकळा दारुण लोकल जाईन मरण या परीस येथे आपण द्यावा प्राण ते श्रेष्ठ. अभिमान होता, काय रामाची भक्ती होते, रामाच्या कार्यामध्ये आपण रामाचं कार्य करू शकलो नाही, त्याच्याकरता आपल्याला अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. अपमान करून घेण्यापेक्षा आपण समुद्रामध्ये जीव दिलेला बरा असा विचार ठाम अंगदाला मनाच्या ठिकाणी केला. सीता सुधीन होता जड मुख्यत्वे माझीन राखे बीड इतरांचा कोण पाड दुःख दुर्वाड वानरा. अंगद मनाच्या ठिकाणी दुःख करत आहे की अंगदाचं बरोबर आहे, चूक नाही. अंगद मी युवराज आहे, तू युवराज आहे, एवढा मोठा असून तुझ्यानं काम नाही झालं पण अगोदर मला शिक्षा केल्याशिवाय शिक्षा दिल्याशिवाय राजा सुग्रीव राहणार नाही. मला शिक्षा दिली काय, सगळ्या बाकीच्याला दिली काय, एकच ऐकू. त्याच्याकरता आपण काय करावं, एवढं मोठं संकट अंगावर आलं. धन्य जटायु तो रावणासी करुणी सीता सांडवोनी आपण दिदले प्राण रणरंगी. आता अंगदाचा विचार कुठे गेला, महागे जटायूकडे गेला. जटायू माझ्यापेक्षा पक्षी असून जटायू सामर्थ्यवान. जटायूने रावणाबरोबर सीताला सोडवण्याकरता काय केलं, आपला प्राण दिला, प्राण, आणि तो स्वर्गाच्या ठिकाणी निघून गेला. तशी आमची गती ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे, पण आम्ही इथे जर आत्महत्या केली, समजा समुद्रामध्ये जर उडी टाकून मेला तर आम्हाला स्वर्गाच्या ठिकाणी जागा मिळणार नाही. आम्हाला 84 उडी फिरावं लागेल, भटकत फिरावं लागेल. तर आमच्यासारखे पापी आणि आमच्यासारखा फुटका दुसरा कुणी ह्या जगामध्ये नाही. कोणी अंगदाची गोष्टी वानरी भय घेतले पोटी प्राणच्या जावा सिंधू तटी अवकळा मोठी कोण सोसी. राजानं जर मनाच्या ठिकाणी भीती घेतली, आपल्यासारखं बारके सारखं जर मग चक्कर जीव सोडून देणार ना, तशी वानराची अवस्था झाली. सगळे वानर घाबरून गेले. आता आपला अंगद युवराजानं ह्या ठिकाणी आत्महत्या करतो, आपण वाचून काय फायदा आहे, असे सगळ्या वानरांना मनाच्या ठिकाणी ठरविल्यावर देह वाचो जाता प्राण अवकळा बैसेल माता राम स्मरण हे प्राण जाता परमार्था पावेन. आता समजा ह्या जीवाची आशा करून जर आपण वाचलो तर आपल्या तोंडावर सगळं जग सुटल्याशिवाय राहणार. आपलं काळं तोंड कुणाला दाखवावं त्याच्याकरता आपण वेलेलं बरं, असं सगळ्या वानरांना मनाच्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली. या लागी आम्ही अवहेदने अवश्य मेळ प्राण देणे घालून या कुशास्त्रणे मरणा धरणे बैसले. वानरानं सगळ्यांना मिळून काय ठरवलं, आता आपण असलं आपलं काळं थोबाड घेऊन परत रामाकडे आणि राजा सुग्रीवाकडे जायचं नाही. मग काय करायचं, ह्या ठिकाणी आपला आत्मा आपण स्वतः त्या देहातून बाहेर काढायचा. म्हणून सगळ्यांना एकाग्र चित्तानं आसन घातलं. अन्न खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. मग अन्न पाणी नाही खाल्ल्यावर स्वतःच मरण आल्याशिवाय राहणार नाही, असं ठाम वानरानं ठरवून टाकलं. मुष्टी मुष्टी प्रयोग वेशे समुद्र चटटी वानर पडता कोट्यान कोटी देखिले दृष्टी संपातीने. आता वानरानं मनाच्या ठिकाणी काय ठरवलं, आपण ह्या ठिकाणी आपला देह द्यायचा, म्हणजे आपण ह्या ठिकाणाहून परत जायचं नाही. डोळे वानरानं झाकले, वानर ध्यानस्थ बसले, हलणार नाही, जुळणार नाही, डोळे उघडणार नाही, कुंकड बघणार नाही.
संपाती नावाचं. त्या संपातीनं बघितलं त्याच्या हातातून तरी लांब आहे तुम्ही ऐकायला मिळून. त्याला वाटतं आता एवढं आपल्याला खायला मिळणार म्हणून त्याला आनंदानं काय करतो. जे आले समुद्र तीरा तो संपातीचा चारा वेगी भक्षावया वानरा संपाती त्वरा तेथे आला. आता संपाती म्हणजे काय होतं. बिना पायाचा पुतळा होता. त्याला पाय नव्हते पण हाताला लांब लांब होते. समुद्राच्या काठाला पशु पक्षी काही नाही हो. त्याला बसल्याला हात उकळून त्याला घराची पटकन टाकायची. जिकडून हात लांबवला त्याला पकडायची टाकायची तोंडात. त्याला वाटलं आता एवढं आपल्याला खायला मिळतंय म्हणून त्याला या वानराकडे बघायला सुरुवात केली. ओ बहुता दिवसांचा उपवासी देवे कृपा केली कैसी मध भक्षावया वानरासी या टाईसी आणले. आता संपातीने बघितलं त्याला मनाच्या ठिकाणी आनंद झाला. मला जवळजवळ महिना झाला काही खायला मिळालं नाही आणि एवढं मोठं वानर आता मला खायला मिळणार. खरोखर देव माझ्यावर प्रसन्न झाला म्हणून मनाच्या ठिकाणी आनंदाने संपातीने विचार करून कसा वानराला पकडतो आणि कसा खातो आपण आता पुढे ऐकू. संपाती पुसे स्वयापन या टाया जे आले जाण माझे भक्ष त्यासी मरण तुम्ही येते कोण कोणाचे. आता संपातीला गपचूप खावं का नाही. पकडायचं वानर खाऊ पकडायचं वानर खाऊ. त्यानं भानगडीत कशाला पडला. संपातीला वानराला म्हणायला सुरुवात केली. माकडानं ह्या समुद्राच्या काठाला जी काही कोणी येईल त्याला मी खाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एवढं माहीत असताना तुम्ही माझ्यासमोर का आला. आता तुम्ही वाचून परत जाणार नाही. तुम्हाला मी खाल्याशिवाय राहणार नाही. एवढं वानराला म्हणल्यावर वानर साधे होते. वानरानं ऐकून घेऊन वानर काय करतात. तरुण ही समुद्रवटी समुद्रतटी वानराच्या कोट्यान कोटी पडून करती श्रीरामाच्या गोष्टी नाही पोटी मरण भय. आता हे वानरानं काय केलं. गवताचं आसन टाकलं गवताचं. मग पोटामध्ये काय नाही काही पडल्या काय म्हणाले राम राम म्हणाले. मुकाटा पडलेले वानर काही बसले डोळे झाकले पण मुखाने रामाचं नाम चालू आहे. आणि इकडे संपाटी बोलायला त्याच्याकडे ह्या वानरानं बिलकुल सुद्धा लक्ष दिलं नाही. महादेनी अतिउग्र दर्शने प्राणी ते प्राणात पडले तुम्ही गजबजाना म्हणे मरणा धरणे का बैसले ती. खरं देवाचे भक्त होते. आपल्यासारखे डुप्लिकेट वानर भक्त नव्हते. आपण देवाची भक्ती किंवा सेवा वरून करतो खरं करतो. पण वानराची खरी सेवा होते. वानराने फुकटच्या संपातीकडे बघायला नाही. त्यावेळेस संपाटीच वानराला म्हणतो अरे म्हणलं तुम्ही मूर्ख आहो का गाढव आहो का. माझ्या भीतीमुळं मला समोर बघणारा आपोआप जीव सोडून देतो. आणि तुम्ही तर खुशाल देवाचं नाव घ्यायला तुम्हाला भीती वाटत नाही का असा कुणाला प्रश्न वानराला संपादन केल्यावर. तुम्ही काय मरो टेकले ती जे या टाया निले ती ते माझे भोजन प्रयुक्ती वानर पंक्ती म्हणाल. आता तुम्ही इथं आला काय मनाच्या ठिकाणी विचार केला. आम्हाला ह्या ठिकाणी जिवंत राहायचं मी मरायची म्हणूनच ह्या ठिकाणी आला ना. तुम्ही मरता खरंय पण मी तुम्हाला मारून खाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तुम्ही मरणाच्या भानगडीत करू नका. म्हणजे तुम्हाला आपोआप मी खाऊन टाकणार. तुमचं हे सगळं काम आवडणार मी सोपं केल्याशिवाय राहणार नाही. करिता राम नाम चावटी सांगा श्रीराम कोण तो सृष्टी तुम्हासी कोठे झाली भेटी समूळ गोष्टी मज सांगा. आता हे संपाटी हे दुसरा इसरा होता. हे आपल्याला आता पुढे ऐकायला भेटेल. आधीच सांगून बसणार नाही. संपाटीला विचारलं अरे म्हणजे मुखाने राम 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 काय बरोबर करायला म्हणले. कुठला राम कसला राम तुमची आणि रामाची भेट कशी झाली. तुम्ही इथं मरणाच्या दाढेत म्हणजे हातात का सापडला असा प्रश्न वानराला विचारल्यावर आय कोणी संपाकीचे वचन अंगद म्हणे
बरं झालं नाही. आपण काहीतरी आत्महत्या करणार होता त्या आमिषाची संपादयाला आपल्याला गटकून करून टाकणार. आपल्याला काही दुखणार नाही, आपल्याला काही तकलीफ होणार नाही असं मनाच्या ठिकाणी विचार केल्यावर कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुन जय जय राम महारुद्र